Even when you feel low, you can still go. Even when you feel slow, you can still go. Even when there's no hope, you can still go. I never answer to no, man, I still go. Go, 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 go. 9 जानेवारी 2023 साली हर्षा राघवन यांनी एक महत्त्वपूर्ण विजन घेऊन एव्हिएशन क्षेत्रात पाऊल ठेवले आणि त्यांनी जस्ट उडो एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी स्थापन केली, म्हणजेच फ्लाय 91. आणि फ्लाय 91 या कंपनीचे खास विजन म्हणजे टियर 2 टियर 3 सिटींना मोठ्या शहरांशी जोडणं, जसं की पुणे, हैदराबाद, बँगलोर या शहरांना सिंधुदुर्ग, जळगाव आणि लक्षद्वीप यासारख्या छोट्या शहरांशी जोडणं. याचा सर्वात महत्त्वाचा बेनिफिट म्हणजे तिथल्या लोकांना एव्हिएशनद्वारे विमानाने प्रवास करता येईल आणि ते म्हणजे कमीत कमी खर्चामध्ये. त्यासाठी त्यांनी सर्वात प्रथम 3 एअरक्राफ्ट कमर्शियल रन म्हणून वापरण्याचा निर्णय घेतला, ते म्हणजे ATR 72-600 या विमानाद्वारे त्यांनी सुरुवात केली. फ्लाय 91ने याच्या आधी पण आपण प्रवास केला आहे, तो म्हणजे जळगाव ते पुणे आणि दुसरा म्हणजे पुणे ते सिंधुदुर्ग. जो प्रवास आपण पुणे ते सिंधुदुर्ग करायचा होता खरा, पण आपण पोहोचलो गोव्याला. ते प्रवास आपण बघितले आणि त्याला प्रतिसाद छान दिला, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. आणि आता सध्या मी आहे सोलापूर रेल्वे स्टेशन आपण बघताय आणि इथून आपण आज एक नवीन प्रवास करणार आहोत, म्हणजे सोलापूर रेल्वे स्टेशनपासून नाही तर सोलापूर एअरपोर्टपासून. फ्लाय 91ने अजून एक सेवा सुरू केली, ती म्हणजे सोलापूर ते गोवा, आणि याचाच व्हिडिओ करण्यासाठी आज आपण आलेलो आहे सोलापूरला. सध्या मी आहे सोलापूर रेल्वे स्टेशनला. आता इथून जायचं आहे आपल्याला सोलापूर एअरपोर्टला. इथून जवळजवळ 6.5 किलोमीटर दूर आहे. आणि एका दादाला इथं विचारलं तर तो बोलला शेअरिंगमध्ये 30 रुपये घेतात रिक्षाचे, आणि जर प्रायव्हेट रिक्षा करून गेलं तर 50-60 रुपये घेतील. तर बघूयात आता किती घेतात रिक्षावाले. आत्ताच जेवण पण झालं आहे माझं. या साईडला आहे ना समोरच एक सुगरण म्हणून हॉटेल आहे. जे कोणी सोलापूरकर असतील त्यांना माहीत असेल सुगरण किती बेस्ट आहे, खास करून त्यांची शेंगा चटणी एक नंबर टेस्ट होती. मजा आली मंडळी. तर चला आता जाऊयात एअरपोर्टकडे. टायमिंग पण झाला आहे. खरं तर अजून 2-2.5 तास बाकी आहे, पण जितकं लवकर जाईल तितकं चांगलं, कारण की छोटं एअरपोर्ट आहे त्यामुळे आपल्याला माहिती नाही जास्त तिकडचं. आसरा चौक किती समोरचा आपण बघता हा आहे आसरा चौक. इथे आता त्या रिक्षावाल्याने आपल्याला सोडलं, 30 रुपये घेतले. आता इथून बरोबर 1.5 किलोमीटर आहे, 1.5 ते 2 किलोमीटर एअरपोर्ट विमानतळ. तर समोरच्या रिक्षाने आपल्याला सोडले. इकडून आपण आलो आसरा चौकापर्यंत 30 रुपये दिले आणि इथं 10 रुपये, म्हणजे टोटल 40 रुपयात आलो. तर मागच्या वेळेस आपली लूटालूट झाली होती जळगावमध्ये, ती काय इकडे झाली नाही. तर चला आता जाऊयात आतमध्ये. सोलापूर एअरपोर्ट पार्किंग आपण बघताय, प्रशस्त अशी पार्किंग आहे सोलापूर एअरपोर्टला. आणि समोर ह्या साईडला आपली मेन बिल्डिंग आहे. ढगाळ असं वातावरण झालं आहे, फ्लाईंग टाईम मस्त होणार आहे. एअरपोर्टची बिल्डिंग बघताय आपण, काय सुरेख दिसते. छोटीशी बिल्डिंग आहे पण भारी आहे. छोट्या एअरपोर्टवरून फ्लाय करायची मजा आहे ना, काही औरच आहे. बोर्डिंग पास. तर फायनली आता आपलं सिक्युरिटी चेक इन झालेलं आहे. बोर्डिंग पास पण घेतला आहे बघताय आपण. आणि एअरपोर्टच्या आपण लाऊंजमध्ये, म्हणजे जो वेटिंग लाऊंज इथं आलेलो आहे. छोटंसं एअरपोर्ट आहे पण जो एक्सपिरियन्स आहे ना, जो जळगावचा जो एक्सपिरियन्स होता त्याच्या कॉन्ट्रास्ट आहे एकदम. इथं आपण स्टाईल्स बघा, एकदम असं नवीन काहीतरी स्ट्रक्चर बांधलं आहे असं दिसते. समोर या साईडला आपण बघा सोलापूरची शान लावणी त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. या साईडला आपण बघताय संगीताची वाद्य त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि इकडे गेट नंबर 1 आहे. या प्रकारे वेटिंग एरिया आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं AC बघताय आपण, वोल्टसचं AC. असे जायंट AC आहेत, 1, 2, 3 या साईडला पण आहेत. आणि टेम्परेचर मेंटेन आहे सगळ्यात महत्त्वाचं. वॉशरूमच्या आतमध्ये पण गेलो होतो, वॉशरूम पण नीट अँड क्लीन आहे. तिथल्या जे पण स्टाफ मेंबर असेल त्यांच्यासाठी बिग थँक्स. या साईडला मागच्या साईडला आपण छोटंसं इथं पॅन्ट्री त्यांनी आता सध्या बंद होतं, आता जस्ट फ्लाईट जाणार आहे इथून, म्हणून तिथं समोसा, पॅटीस वगैरे, चहा, कॉफी हे मिळते. फायनली मंडळी 5 वाजलेत आणि आपलं फ्लाय 91चं ATR 72-600 सोलापूरमध्ये लँड झालं आहे. आणि आता काही वेळातच आपण बोर्डिंग करणार आहोत विमानामध्ये.
विमान सोलापूर एअरपोर्टमध्ये लँड झाले ना तर लोकांमध्ये कुतूहल बघा किती आहे. सगळे थांबलेत. कधी दरवाजा उघडत आहे, कधी चढतात आहे आतमध्ये, असं झालं सगळ्यांना. चला, बोर्डिंग टाईम झालेला आहे. 5:15 वाजलेत. आता आपण चाललोय विमानाच्या दिशेने. वातावरण बघा कसलं भारी झालं आहे. आणि आपलं ATR 72 600 काय भारी दिसतं. याचा कलर कॉम्बिनेशन आहे जबरदस्त आहे. बाहेरून बघा या साईडला सोलापूर एअरपोर्ट. फायनल बाय बाय सोलापूर एअरपोर्टला. लगेज लोडिंगचं काम चालू आहे सध्या. आपण बघताय आवाज भरपूर करते ATR. आपल्याकडं तर काय फक्त हँडबॅग आहे, त्यामुळे आपल्याला काय बॅगेजचं टेन्शन नाही. ट्रॅव्हल ब्लॉगरची हीच मजा आहे. फक्त शॉर्ट डिस्टन्ससाठी. लॉंग डिस्टन्स असेल तर मग मोठी बॅग ठेवावी लागेल. एक प्रायव्हेट विमान बघा आत्ताच लँड झालं आहे. स्पीड बघा त्याचा कसलं. लँड नाही, टेक ऑफ झालं आहे. नमस्कार. हॅलो, थँक्यू. विमानाच्या आतले इंटेरियर मी आपल्याला भरपूर वेळेस दाखवलेत आणि ATR 72चे तर 2दा दाखवलेत. या साईडला बघा आपण AC वेंट्स, लाईट. हे समोरचं जे बटन आहे हे आहे अटेंडर उचलेल. आपण जे दाबलं तर आपल्याला कोणीतरी अटेंड करायला इथे येणार. सीट एकदम कम्फर्टेबल आहे. ही विंडो थोडीशी खराब वाटते पण ही चांगली आहे. 2 विंडो भेटल्यात आणि 2x2चं सेटिंग अरेंजमेंट आहे जे बेस्ट आहे. कारण 3 जण असले ना खूप अनकम्फर्टेबल असं वाटतं, पण 2 जण बेस्ट आहे. आणि ATR 72 या नावातच आपल्याला याचं सीट किती आहे त्याच्यामध्ये आपल्याला समजतं. 72 म्हणजे 72 सीटची कॅपॅसिटी ह्याच्यामध्ये. ज्यावेळेस आपण विमानात एंट्री केली त्यावेळेस आपल्याला एअर हॉस्टेसने आपलं स्वागत केलं. ते कशाने मी आपल्याला पुन्हा एकदा दाखवतो. लहानपणीची आठवण, मँगो बाईट आणि मेलोडी हे चॉकलेट देऊन. आता सगळ्यात महत्त्वाचा सर्वांना पडलेला प्रश्न, तिकीट किती. यांचं बोलणं महत्त्वाचं आहे सगळ्यात जास्त. माझे विमानाचे व्हिडिओ जेव्हा पण आपण बघतो ना आपल्याला सर्वात पहिला प्रश्न असतो किती पैसे लागले. तर पैसे ह्याच्यासाठी लागले मला सोलापूर ते गोवा 2790 रुपये. तर चला आता मँगो बाईट खाऊन थोडंसं तोंड गोड करूयात. हे विमान आहे ना आता जस्ट गोव्यावरून आले आणि त्यामध्ये ना मी कुणाला बघितलं माहिती आहे का, राधाकृष्ण विखे पाटील जे महाराष्ट्राचे एक मंत्री आहेत, कॅबिनेट मंत्री. ते आत्ता जस्ट याच विमानातनं गोव्यावरून सोलापूरला आले. फ्लाईट निघण्यासाठी रेडी आहे आणि आपल्याला आपले को पॅसेंजर भेटलेले आहेत ते सोलापूरचे आहेत. तर त्यांच्या सोलापुरी लँग्वेजमध्ये त्यांच्याकडून आपल्याला काहीतरी ऐकायचं आहे. भाऊ काय म्हणणार सोलापूरविषयी? कसं आहे बे, चांगलं आहे का? हे फ्लाईट आहे आपली सोलापूर. विषय काय हार्ड आहे. ATR 72चा एक ड्रॉबॅक मला वाटतो ना त्याचा आहे ना, हे इंजिनचा आवाज आहे ना खूप जास्त येतो. त्यामुळे ना बॅकग्राऊंडमध्ये थोडंसं असं शांतता नसते. ऑन टाईम 5:35 आपलं ATR 72 600 निघण्यासाठी सज्ज आहे सोलापूरवरून. सोलापूरला पुन्हा एकदा करूयात राम राम. पुन्हा येऊ सोलापूरमध्ये. ही विंडो थोडीशी खराब आहे, ही मस्त आहे. पण इथे ना पंखा फिरतोय ना त्याच्यामध्ये सगळं तेच दिसते, बाकीचं काही दिसत नाही. पण ठीक आहे आता ॲडजस्ट करून चला. रेडी फॉर डिपार्चर. स्पीड बघा आपण. काही क्षणातच आपण 250. सोलापूर कसं आहे? सोलापूर रेल्वे स्टेशन बघा, दिसतंय का सोलापूर रेल्वे स्टेशन? कित्येक वेळा सोलापूर रेल्वे स्टेशनवरून आपण ट्रॅव्हल केले. पहिल्यांदा सोलापूर रेल्वे स्टेशनच्या वरतून आपण ट्रॅव्हल करतोय. कुठली तरी एक LHB ट्रेन थांबली आहे बघा खाली, ती पण डिपार्चरसाठी रेडी आहे. वॅप 7 लोको. आता आपला जो फ्लाईंग टाईम असणार आहे तो जो 1 तास 10 मिनटाचा आहे. आणि जनरली मी जेवढ्या वेळेस फ्लाईट जर्नी केली त्यावेळेस अनुभवलं आहे की आपला जो टायमिंग असतो त्याच्या आतमध्येच आपण
डेस्टिनेशनला पोहोचतो. आज बघूयात किती वेळ लागतो आपल्याला. आणि जो एरियल डिस्टन्स आहे टोटल आपला सोलापूर ते गोवा तो जवळजवळ 390 किलोमीटरचा असणार आहे. आणि मला वाटतं की त्या टायमिंगच्या आतमध्येच आपण पोहोचू, पण तरीसुद्धा वेट अँड वॉच. मंडळी, व्हिडिओ कसा वाटतो आहे, खास करून सोलापूरकर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटतो आहे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करायला विसरू नका. खूप जणांचे कमेंट आले होते या जर्नीसाठी. तर आपल्यासाठी ब्रँड न्यू सोलापूर टू गोवा फ्लाय 91ची जर्नी. तर चला मी आता आपल्याला दाखवतो आपल्याला फ्लाय 91मध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी मिळतात. सगळ्यात पहिल्यांदा हे कॉमिक्स भारत बाउंड त्यांच्या अंतर्गत त्यांनी सुरू केलेली मोहीम. जसं की आपण रामन ऑफ तेनाली हे जे बुक बघताय. आणि त्यांचा सगळ्यात महत्त्वाचा मोटो म्हणजे या 90s and 80sच्या आठवणी ताज्या करण्याचा आहे. तर आपण हे वाचू शकता. याच्या व्यतिरिक्त आपल्याला ओमेटिंग बॅग वगैरे दिलेली आहे. आणि हे इन्स्ट्रक्शन्स कार्ड आपण हे वाचू शकता. आणि याच्यानंतर हे 91 डिलाइट्स फूड आपण या प्रकारे हे ऑप्ट करू शकता. इथे याच्या प्राईस वगैरे दिलेल्या आहेत आपण बघताय. खाली कृष्ण नदी दिसते आपण बघताय. आता सध्या आपला स्पीड बघताय आपण 300च्या जवळजवळ आपण स्पीडने आता सध्या हेडिंग टुवर्ड्स गोवा. आणि आपला रूट कसा असणार आहे तर मॅपच्या साहाय्याने आपण बघूयात. सोलापुरात आपण सोडले आणि मांद्रूप म्हणून गाव आहे त्या साईडला आपण चाललो आहे. थोड्याच वेळात मला वाटतं कर्नाटका बॉर्डर आता आपण क्रॉस करू. आता हाय ॲल्टिट्यूड आपण गेन करतो आहे. आणि ढग बघा काहीच दिसत नाही आता खाली, पूर्ण ढगाळ वातावरण आहे. याच्यामुळे थोडासा टर्ब्युलन्स मला फील होतं आहे पहिल्यांदा फ्लाईटमध्ये. फ्लाईटने जेव्हा टेक ऑफ घेतलं ना त्यावेळेस आपण मांद्रूपच्या साईडला होतो, पण नंतर आता थोडंसं डायव्हर्जन घेतलं आहे आपल्या प्लेनने. आणि आता आपण बघताय मंगळवेढ्याच्या थोडंसं साईडने आता आपण एंटर करतो आहे कर्नाटकामध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपलं जे ATR आहे, ATR विमान याचं स्पीड जास्तीत जास्त 400-450पर्यंत जातो. आणि जे आपले बोईंग ड्रीमलाइनर वगैरे जे मोठी विमानं असतात त्यांचं स्पीड 1000-900च्या स्पीडने ती विमाने फ्लाय करतात. तर मंडळी कसा वाटतो व्हिडिओ कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करायला विसरू नका. आता आपला स्पीड बघता 350च्या जवळजवळ आहे. शेजारची सीट कोणीच नाही आलं, त्यामुळे दोन्ही सीट आपलेच आहे. फ्लाईटमध्ये आता आपल्या फूड सर्विंग चालू झालेलं आहे. क्रू मेंबर बघताय फूड सर्विंग स्टार्ट केले त्यांनी. इथं आपल्याकडं काय काय ऑप्शन अवेलेबल आहेत मी आपल्याला दाखवलं. 2 आहेत आपल्याकडे मेनू कार्ड, त्या पद्धतीने आपण ऑर्डर करू शकता. आता आपण कुठपर्यंत पोहोचलो आहे बघूयात. पुन्हा एकदा सरप्राईज भेटले मला वाटलं इथून ज्यावेळेस मंगळवेढ्याच्या इथं विमान होतं इथून आतमध्ये या साईडला हे जे गाव दिसतं इथून आतमध्ये एंटर करेल, पण इकडं नाही गेलं आहे. मंगळवेढ्याच्या नंतर सरळ पुढे सांगोल्याच्या साईडने तर पुढे अप्रोच होते जतकडे. आता जे रेडी टू ईट फूड आहे ना ते मी नेहमीच खातो आणि काय एवढं टेस्टी वगैरे काय नसतं आणि पैसे पण 200-250 रुपये द्यावे लागतात. तर सगळ्यात महत्त्वाचं मी एक नवीन ट्राय केलं आहे. जसं आपण मागच्या वेळेस आपण फ्लाय केलं होतं पुणे ते कोलकाता, आपण आकाशा एअरमध्ये फ्लाय केलं होतं. त्यावेळेस घरची आपण अंडा भुर्जी खाल्ली होती. यावेळेससुद्धा आपण तसंच काहीतरी एक वेगळं पदार्थ आणलेला आहे मी आपल्याला दाखवतो. तर सोलापूरवरून ट्रॅव्हल करतो आहे तर सोलापूरची एक शान आपल्याला समजलंच असेल आतापर्यंत. आपण खाणार आहोत या फ्लाईटमध्ये ती म्हणजे शेंगा पोळी. शेंगा पोळी खूप फेमस आहे आणि ती कुठून घेतली माहिती आहे, जिथे मी जेवण केलं होतं का सुगरणमध्ये तिथूनच मी पॅक करून घेतली. तर बघताय सुगरण हॉटेलची ही शेंगा पोळी. याच्यामध्ये गूळ आणि शेंगा मिक्स करून म्हणजे शेंगदाणे मिक्स करून ही पोळी बनवलेली जाते. प्रत्येकाच्या घरी बनते आणि हे आता आपण विमानात खाऊयात. बघा याच्यामध्ये शेंगदाणे दिसतात आपल्याला, गूळ वगैरे एकदम प्रॉपर स्टफिंग आहे. टेस्ट करून सांगतो कशी आहे. एकदम अस्सल सोलापुरी टेस्ट आहे याच्यामध्ये. हॉटेलचं जेवण तर भारीच होतं आणि हे पण शेंगा पोळी एक नंबर. हे असे नजारे आणि असं खायला मिळालं आपल्याला फ्लाईटमध्ये. मग फ्लाईट जर्नीची मजा काय औरच.
फ्लाईट काय ना आपली कर्नाटका बॉर्डर क्रॉस करणार नाही असं दिसते, कारण की जत नंतर आपण सांगली क्रॉस केले, त्यानंतर आता इचलकरंजी, कोल्हापूर. मला असं वाटलं की आपण ना आता कर्नाटकामध्ये एंटरच करणार नाही आणि आपण डायरेक्टली कोल्हापूर मार्गे आपण मोपा एअरपोर्टला जाऊ. इथं आपण बघता इचलकरंजीनंतर आपण कर्नाटका बॉर्डर क्रॉस केली आणि निपाणीच्या दिशेने चाललो आहे. पण मला नाही वाटत असं निपाणीचे सरळ जाईल, या साईडला आपण आदमापूरकडे पण जाऊ शकतो, कारण की आपल्याला जायचा जो रूट आहे तो आपण बघताय आजरा, चंदगड, सावंतवाडी. आपलं मोपा एअरपोर्ट इथे आहे. मंडळी आता आपण आहे ना चंदगडकडे अप्रोच करतोय, आपण बघताय, आणि काही वेळातच मग बांदा आणि मग इथे मोपा एअरपोर्ट. पायलटनी अनाऊन्समेंट पण केलेली आहे लँडिंगची, त्यामुळे सीट बेल्ट पुन्हा एकदा लावण्यात आलेत. ट्रे टेबल सगळे बंद केलेत आणि खाली आपण आता सण झाल्यामुळे आता ढग आपल्याला आता परत दिसायला लागलेत. खाली नदी पण आहे, कुठली नदी माहीत नाही. ढगातनं चाललो आहे ना, त्यामुळे फुल टर्ब्युलन्स फील होत आहे आता सध्या. सोलापूरहून आपण टेक ऑफ केलं होतं 5:40 बरोबर 6:40 आपण पोहोचलोय मोपा एअरपोर्ट गोवा. 1 तासात गोव्याला. वेलकम टू गोवा. चला बाहेर आलोय मोपा एअरपोर्ट. आता बसमध्ये जायचं आहे आपल्याला. ही बस आपल्याला टर्मिनलपर्यंत सोडेल. चला फायनली मोपा एअरपोर्ट गोवामध्ये आलोय. आता एक्झिट. 1 नंबर एअरपोर्ट आहे. इथून एकदा फ्लाय केले आणि 2दा एक्झिट केले. आता हा व्हिडिओ मी इथं नाही थांबवणार. आपण ज्यावेळेस मी आता रूम घेणार आहे पणजीमध्येच, आणि मग रूम कशी येते दाखवतो आणि मग तिथं आपण व्हिडिओ एंड करूयात. चला आता जाऊयात बाहेर. बॅगेज बेल्ट बघताय आपण वरती. एअरपोर्ट बघा काय जबरदस्त दिसते. त्या साईडला डिपार्चर्स आहेत. इकडे समोर स्टारबक्सची कॉफी वगैरे सगळे ब्रँड तुम्हाला पाहायला मिळतील. एअरपोर्टच्या बाहेर आल्यानंतर आहे ना सगळ्यात मोठा प्रश्न असतो आपल्याला, इथून आपल्याला पणजी किंवा आपण जे डेस्टिनेशन आहे जिथं जायचं आहे आपल्याला तिथं कसं जायचं, कारण की इथून खूप एक्सपेन्सिव्ह असतं. खास करून एक खासगी ट्रान्सपोर्ट जे असतं ते. समोरची आता ही गाडी बघताय आर्टिका, या गाडीने आपण जाणार आहोत. आता या गाडीने जर तुम्हाला जायचं असेल ना, पैसे तुम्हाला 1,500 किंवा 2,000 पेक्षा कमी लागणारच नाही. मी कसं चाललोय हे मी आता तिथं पोहोचल्यावरच सांगतो. आठ वाजलेत मंडळी. आपण फायनली पोहोचलोय आपल्या रूममध्ये. त्या आर्टिका गाडीमध्ये बसल्यानंतर डायरेक्ट इथं आलोय. आता तो सीन मी आपल्याला सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा रूम दाखवतो आपली. हे बघा 402 नंबरची रूम. एंट्री केल्यानंतर या प्रकारची आपली रूम आहे. इकडं आहे वॉशरूम. वॉशरूम नीट अँड क्लीन आहे. इकडे आपला वर्किंग टेबल. इकडे एक मिरर दिलाय. TV. हा आपला बेड. ही आपल्याला बाल्कनी पण भेटते आणि इकडं हा असा व्ह्यू आहे.
या साईडला आपली गोव्याची नदी आहे, कसिनो वगैरे या साईडला सगळे लाईनीने आहेत. मी बुक केलं होतं ना, बुक करताना मला वाटलं ही AC रूम आहे, पण AC नव्हती, ही नॉन AC आहे. आणि नॉन AC ती पण कितीला पडली माहिती आहे का? 1900 रुपये. कारण की आजूबाजूचे जेवढे पण रूम बघितलेत ना, रूम त्या क्वालिटीच्या नव्हत्या. रिव्ह्यूज वाचले, सगळे खराब रिव्ह्यूज. मला त्यातल्या त्यात ही चांगली वाटली. याच्यामध्ये अजून एक ऑप्शन होता, तो मी नीट चेक केला नाही. तो होता फक्त ACचा. रूम सेमच राहणार, फक्त AC ॲड ऑन होणार. तर ACचे काहीतरी 2600-2700 रुपये होत होते. मग त्यावेळेस बुक करताना काही समजलं नाही मला. मग आत्ता तो रिसेप्शनवाला बोलला, मग म्हणलं आता जाऊ दे, एक रात्र तर काढायचं. रूम तर तशी चांगलीच आहे, फॅन आहे, नाही तर बाल्कनी आपली उघडी ठेवूयात, काय होत नाही. पिक्चर काय येत नाही इकडे. तर मंडळी, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून जरूर कळवा. सगळ्यात पहिल्यांदा आपण सुरुवात केली होती रेल्वे स्टेशनपासून व्हिडिओला, कारण की आपण गेलो होतो जेवायला सुगरण हॉटेलमध्ये आणि जेवण A1 होतं तिथलं. त्यानंतर आपण तिथून पार्सल घेतली शेंगापोळी, ती आपल्याला खायची होती विमानामध्ये. ते सरप्राईज होतं, ते मी आपल्याला नंतर दाखवलं सुद्धा. त्यानंतर आपण केला रिक्षा सोलापूर एअरपोर्टसाठी. सगळ्यात महत्त्वाचं तो आपण शेअरिंग रिक्षाने आपण गेलो आसरा चौकापर्यंत. तिथून शेअरिंग रिक्षाने आसरा चौकापर्यंत आपल्याला 30 रुपये लागले आणि तिथून पुढे मग आपल्याला सोलापूर एअरपोर्टपर्यंत 10 रुपये, म्हणजे टोटल 40 रुपयात आपण तिथपर्यंत गेलो. हे का केलं मी आधी 3-4 जणांना आजूबाजूला विचारलं, लोकल लोकांना, त्यांनी सांगितलं. नाहीतर रिक्षावाले बाहेरून आला दिसला की त्याचा फायदा घेतलात म्हणून समजा. जसा माझा फायदा घेतला होता नांदेडमध्ये आणि जळगावमध्ये, दोन्ही वेळेस जास्त पैसे घेतले होते. मग आपण पोचलो एअरपोर्टला. एअरपोर्टनंतर मग चेक इन वगैरे, सिक्युरिटी चेक इन मस्त झालं. खास करून जे एअरपोर्टविषयी मला वाटलं, छोट्या छोट्या गोष्टी जसं की टाईल्स, तिथलं AC, तिथलं वॉशरूम, खाण्यापिण्याचा एक छोटासा स्टॉल होता, तो पण चांगला होता. या सगळ्या गोष्टी तिथल्या म्हणजे टॉप नॉच होत्या. त्यासाठी बिग थँक्स टू एअरपोर्ट ऑथॉरिटीज. आणि त्याच्यानंतर मग आपलं ऑन टाईम फ्लाईट आली आणि त्यानंतर फ्लाईटमध्ये आपण बसल्यानंतर आपल्याला काही आपले को पॅसेंजर्स भेटले, त्यांच्यामुळे मजा अजून जास्त आली. आणि मग आपण 1 तासात उतरलो एअरपोर्टला, मोपा एअरपोर्टला. पाऊस थोडासा होता, पण आल्यानंतर पाऊस बंद झाला. आणि मग त्याच्यानंतर इथून खरा प्रवास सुरू होतो आपला, जर आपल्याला गोव्यात यायचं असेल तर. मंडळी, आपल्याला जर आपण गोव्याला कधी आले असेल तर आपल्याला माहीत असेल, गोव्यावरून एअरपोर्टवरून आपल्याला कमीत कमी 1,500 ते 2,000 रुपये लागतात तर आपण प्रायव्हेट गाडीने आला तर. पण इथे मी कसं काय अर्टिका घेऊन आलो, कारण 1,500-2,000 रुपये मी तर खर्चणार नाही, कारण सिंगल पर्सन 7 सीटरमध्ये कशाला येऊ. तर आपल्याला एअरपोर्टमध्ये आपल्याला एक को पॅसेंजर आपले भेटले होते. त्यांनी म्हटलं की मला ऑलरेडी माझ्याकडे एक माझा मित्र येणार आहे आणि त्याच्यासोबत मी जाणार आहे. म्हणजे ते ज्या फर्ममध्ये काम करतात त्याच्यासाठी त्यांना पिकअप आणि ड्रॉप मोफत असतो एअरपोर्टवरून. तर ते म्हणले की त्यांना माहीत नव्हतं, जो पिकअप करणारा येणार जो आलेला होता त्याला माहीत नव्हतं की कोण आहे हा खरा. तर त्यांनी माझा नंबर त्याला दिला आणि मी त्याला डायरेक्ट ते येत म्हणून कॉल केला. मग तिथून त्यांच्यासाठी जी यूज होणारी अर्टिका गाडी होती ती यूज करत मी थेट इथपर्यंत आलो. जवळजवळ 30 किलोमीटरचा हा प्रवास होता, 30 ते 32 किलोमीटर. आणि 1 तास लागला बरं का. ट्रॅफिक एवढं जाम होतं. आणि तिथे ना मोपा एअरपोर्ट ते जे पणजीपर्यंत जी चालते AC बस, 150 रुपये ते 200 रुपये लागतात तिला. ती बस काय तिथं नव्हती. आणि जर तिच्यासाठी वाट बघत असतो, तिचा टायमिंग पण माहीत नव्हता मला, मे बी 8 वाजता बंद होती की काय. आणि जरी भेटली असती तरी इथे यायला मला खूपच वेळ झाला असता. तर ते एक बेस्ट झालं. इथं रूम आल्यानंतर रूम पण बेस्ट मिळाली. रूम तर भारीच आहे, फक्त एक ACचं थोडंसं आहे, पण ठीक आहे. ते आपण म्हणू नाही शकत की स्कॅम आहे, ते माझ्याच नजर चुकीने झालेलं आहे. तर चला मग मंडळी, हा व्हिडिओ आपण इथंच संपूयात आणि मग भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय हिंद.